काय ग कुठे निघाले? अहो सासूबाई, भरपूर दिवस झाले मी आईला भेटली नाही, म्हणून मी चालली आईला भेटायला. काय ग तुझी नाटक? उठसूट माहेराला उठसूट माहेराला अजिबात जायचं नाही. नाहीतर काय आई, काय ग सारखं तुझं माहेरला जायचं. आईने सांगितलं ना माहेरला जायचं नाही, तर अजिबात जायचं नाही. जाऊन जा किचन मध्ये काम कर. बरं ठीक आहे, नाही जात. बरं झालं आई तू तिला खडचवलं, नाहीतर ती सारखंच उठसूट माहेरला. बरं मी काय म्हणतो आई, मला माझ्या ऑफिसच्या कामासाठी जुन्नरला जायचंय. मग मी काय करतो, माझ्याबरोबर तिला घेऊन जातो, म्हणजे कुठं जायलाच नको. बर ठीक आहे बाळा, तुझ्या बरंच घेऊन जा. बर चालतं. काय गे, काय झालं असं मुसू रडायला? दिसत नाही का कांदा कापते इथं? हा ठीक आहे, मग त्यात रडायला काय झालं? मला सांगा, मी किती दिवसातून माहेर जाते हो? जाते 2-3 महिन्यातून एकदा. अहो 2-3 महिन्यात एकदाच जाते ना. माहेरचे पण नाता निभवते आणि सासरचे पण नाता निभवते. तुमच्या सोबत लग्न करून आले म्हणजे आई वडील जन्म दिलाय ते विसरून जायचे का? अहो मला पण वाटतंय ना माझ्या आई बाबांना भेटाय जावं. तुम्ही आणि तुमची आई सारखंच म्हणत असते, उठसूट माहेर. अहो माझं पण मन असते माझ्या आई बाबांना भेटावं, 2-3 दिवस राहावं. तुम्ही तुमच्या आईला सोडून राहचाल का? बर ठीक आहे. आपल्याला 2 दिवस ऑफिसच्या कामानिमित्त जुन्नरला जायचंय. पटकन आवरून बॅग भरून घे आणि तू माझ्यासोबत येते. तुझी पण बॅग भर आणि लवकर आवरून ये पटकन. आई येतो मी जुन्नरला जाऊन, ऑफिसच्या कामानिमित्त चाललोय. येतो जाऊन लवकर. बर ठीक आहे बाळा, सांभाळून जा. ठीक. थांब, आईला फोन करून सांग युपीचा लाडाचा जावा येतोय म्हणून.